जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डेली करंट अफेअर्स सिरीज मध्ये. आज दिनांक आहेत 27 मे 2026. या दिवसातील महत्वाचे एकूण 15 चालू घडामोडी प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला तर सुरुवात करूया आज आपल्या महत्वपूर्ण प्रश्नांना. त्यापूर्वी काल विचारलेला प्रश्न होता, तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होते हे आपल्याला द्यायचे होते. तर बघा प्रश्न काय होता, कामगारासाठी श्रम मित्र ऍप कोणत्या राज्य सरकारने सुरू केले? तर या प्रश्नाचं राईट आन्सर होतं ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा. तर हरियाणा या राज्याने श्रम मित्र हे ऍप सुरू केलेले होते. चला सुरुवात करूया आजच्या महत्वपूर्ण प्रश्नांना. त्यापूर्वी प्रश्न क्रमांक 1, भारताच्या पहिल्या भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्पाला कोठे मंजुरी मिळाली आहे? तर भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्पाला फुगा व्हॅली या ठिकाणी लडाख मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्पाला लडाख मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. तर हा प्रकल्प विकासक कोण आहे? तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच ONGC या प्रकल्पाचा विकासक आहेत. यामध्ये क्षमता काय? तर फुगा खोऱ्यातील नैसर्गिक उष्णोदकाच्या फवाऱ्याचा वापर करून 1 मेगावॅट क्षमतेचा प्रायोगिक प्रकल्प हा प्रकल्प उभारला जात आहे. तर कुठे? लडाखमध्ये. तर या प्रश्नाचं आपलं उत्तर लडाख आलं. तर लडाख बद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर लडाख राज्याची राजधानी हे लेह आहेत. लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे, त्यामुळे लडाख राज्याला मुख्यमंत्र्याचे हे पद नसते. बघा तिथं असते नायब राज्यपाल किंवा उपराज्यपाल. तर उपराज्यपाल कोण आहेत? श्री विनय कुमार सक्सेना. तर हे आहेत विनय कुमार सक्सेना. लोकसभाच्या जागा आहेत तिथे एकूण 1 जागा. महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हेमिस राष्ट्रीय उद्यान. मुख्य नद्यांमध्ये सिंधू नदी ही लडाख राज्याची मुख्य नदी आहे. पर्यटन स्थळामध्ये पॅबॉक स्तूप, नुब्रा व्हॅली, खारदुंग ला पास आणि शांती स्तूप हे पर्यटन स्थळ मुख्य स्थळ आहेत. मुख्य सण कोणता? तर लोसा. हा तिबेटी नववर्ष आहे. लडाखचा नववर्षीय सण कोणता? लोसा. आणि हेमिस सेचू हा एक मुख्य सण महत्वाचा आहे. एवढी माहिती आहे लडाख बद्दल आहेत, इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, ऑपरेशन नवजीवन अंतर्गत कोणत्या राज्याच्या पोलिसांसमोर 27 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहेत? किती? तर 27 माओवादी म्हणजेच काय? तर नक्षलवाद्यांनी. 27 नक्षलवाद्यांनी. तर झारखंड या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर झारखंडमध्ये ऑपरेशन नवजीवन अंतर्गत 27 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहेत. तर या मागचा उद्देश काय? तर झारखंड सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणाअंतर्गत दिशाभूल झालेल्या माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या मोहिमेचा महत्वाचा उद्देश आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. तर झारखंड बद्दल माहिती. तर झारखंडचा स्थापना दिवस हा 15 नोव्हेंबर 2000 हा स्थापना दिवस आहे झारखंड राज्याचा. हा बिहार राज्यातून अलग झालेला आहे. बिहार राज्य. राजधानी आहेत रांची. मुख्यमंत्री आहेत कोण? हेमंत सोरेन. आणि राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार. हे आहेत मुख्यमंत्री हेमंत सोरेन. विधानसभेच्या एकूण 81 जागा आहेत. लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत आणि राज्यसभेचे जागे 6 जागा आहेत. राष्ट्रीय उद्यान कोणकोणते? तर राष्ट्रीय उद्यान आहे बेतला राष्ट्रीय उद्यान. हे मुख्य राष्ट्रीय उद्यान आहे झारखंड राज्यातील. मुख्य नद्या कोणत्या? तर दामोदर नदी ही सर्वात मोठी व प्रमुख नदी आहे झारखंड राज्यामधील. सुवर्णरेखा, बराकर, कोयल आणि शंख नदी. प्रमुख उत्सव सण सरहुल, कर्मा, सोहराय आणि पुसूल पर्व. तर सरहुल हा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रमुख नृत्य कोणते आहेत? तर छऊ नृत्य, झुमर, पायका आणि कर्मा नृत्य या महत्वाचे प्रमुख नृत्य आहेत. तर एवढी माहिती झारखंड राज्याबद्दल. पुढील प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक 3, द एलिफंट इन द फॉग टीम या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. तर हा चित्रपट कोणत्या देशाचा आहे? बघा तर हे आहेत पोस्टर द एलिफंट इन द फॉग टीम या चित्रपटाचं. तर हे चित्रपट नेपाळ राज्यातील आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर या चित्रपटाचे लेखक
आणि दिग्दर्शक अविनाश विक्रम शाह यांनी केले आहेत. कान्स चित्रपट महोत्सव इतिहासामध्ये हा पुरस्कार मिळवणारा नेपाळचा पहिलाच चित्रपट ठरला. कोणता? तर द एलिफंट इन द फ्रॉग टीम हा चित्रपट पहिलाच चित्रपट नेपाळचा ठरलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 हा कोणी जिंकला आहे? बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 हा यांग शुआंगची यांनी जिंकलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 2026 मध्ये यांनी जिंकलेलं आहे. 2025 मध्ये कोणी जिंकलेलं आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. बघा, विशेष काय तर मंदारिन या चायनीज भाषेतून अनुवादित झालेले हे पहिलेच पुस्तक आहे ज्याने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पटकावला यांनी पटकावलेला आहे यांग शुआंगची. प्रश्न आहे पुढचा प्रश्न 5. वामन वन हा उपक्रम कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने विकसित केला आहे? बघा, यामध्ये केंद्रशासित प्रदेश एकच दिसत आहे, ते आहेत दिल्ली. तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. वामन वन हा उपक्रम दिल्ली या राज्याने विकसित केला आहे. तर दिल्ली वन विभागाने वामन वन नावाचे संवादात्मक जैवविविधता क्षेत्र विकसित केले आहेत, ज्याचा उद्देश पर्यावरण जागरूकता, जैवविविधता संवर्धन आणि निसर्ग शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे. तर या वन क्षेत्रात प्रामुख्याने बुटक्या आणि लघु आकाराच्या वनस्पतीचा समावेश असून हा एक जिवंत वर्ग म्हणून काम करते. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. अलीकडे आदिवासी सांस्कृतिक मेळावा आदी महोत्सव हा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर आदिवासी सांस्कृतिक मेळावा हा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न आहे प्रश्न 7. कोणत्या राज्य सरकारने अवैध स्थलांतरासाठी तात्पुरती निवास केंद्र म्हणजेच काय होल्डिंग सेंटर्स उभारण्याचे आदेश दिले आहेत? तर कोणत्या राज्याने? पश्चिम बंगाल या राज्याने. तर पश्चिम बंगाल या राज्य सरकारने अवैध स्थलांतरासाठी तात्पुरती निवास केंद्र उभारण्याचे आदेश दिलेले आहेत. तर राज्य सरकारने राज्यातील 23 जिल्ह्यात बेकायदेशीर स्थलांतरितांना ठेवण्यासाठी होल्डिंग सेंटर्स हे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मालदा आणि मुर्शिदाबाद येथील अशी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या प्रश्नाबद्दल एवढी माहिती. तर पश्चिम बंगाल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, त्यामुळे पश्चिम बंगाल यांच्या राज्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर राजधानी आहेत कोलकाता, मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी अलीकडेच झालेले आहेत आणि राज्यपाल आहेत आर्यन रवी, हे सुद्धा अलीकडेच राज्यपाल झालेले आहेत. तर हे आहेत शुवेंदू अधिकारी. विधानसभेची एकूण जागा आहेत 294, परंतु निवडणूक झाली होती ही 293 जागी होती. लोकसभेच्या जागा आहेत एकूण 42. राष्ट्रीय उद्यान बघा, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे, जलदापरा राष्ट्रीय उद्यान, गोरुमारा राष्ट्रीय उद्यान, सिंकालीला राष्ट्रीय उद्यान, नेवरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान, बक्सा राष्ट्रीय उद्यान. एवढी राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगालमध्ये महत्वाचे आहेत. मुख्य नद्यांमध्ये हुगळी ही गंगेची उपनदी आहे, तर ही एक मुख्य नदी आहे. तिस्ता, दामोदर, महानंदा, जलढाका, मयूराक्षी आणि रूपनारायण या महत्वाच्या नद्या पश्चिम बंगालमध्ये. प्रमुख सण कोणकोणते? तर काली पूजा हे प्रमुख सण आहे. 2 जात्रा म्हणजेच काय होळी आणि पहिला वैशाख हा प्रामुख्याने उत्साह प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये साजरा होत असतो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच बेटर नेव्हर स्टॉप्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बेटर नेव्हर स्टॉप्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर श्याम श्रीवासन. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. श्याम श्रीवासन या बेटर नेव्हर स्टॉप्स या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भारताच्या पहिल्या स्वदेशी 300 किमी युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टीमचे नाव काय आहे? बघा, 300 किलोमीटर युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टमचे नाव आहे सूर्यासन. ऑप्शन क्रमांक बी. तर याचे अनावरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते महाराष्ट्रातील शिर्डी येथे प्रणालीला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवून राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहेत. याची क्षमता काय आहे? तर हे एक मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर आहे.
हे एकाच प्लॅटफॉर्मवरून 150 ते 300 किलोमीटर अशा दोन्ही पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा अचूक मारा करू शकते. कोणते? तर सूर्यास्त्र हे रॉकेट लॉन्चिंग झालेले आहे शिर्डी या ठिकाणी, लक्षात असते. प्रश्न क्रमांक आहेत 10. नुकतेच राज्यसभा याचिका समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचिका समितीच्या अध्यक्षपदी राघव चड्डा यांची नियुक्ती करण्यात आली. ऑप्शन क्रमांक सी तुम्ही इथे बघू शकता, हे आहेत राघव चड्डा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. भारताचे दुसरे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात बांधले जाईल? बघा, दुसरे सर्वात मोठे, तर हे कर्नाटक या राज्यामध्ये बांधले जाणार आहेत. ऑप्शन क्रमांक बी. स्थान आहेत तर हे स्टेडियम कर्नाटक राज्यातील बंगळूर जवळील अनेकल तालुक्यातील सूर्यनगर इंदलवाडी येथे बांधले जात आहे. याची आसन क्षमता आहे, या स्टेडियम मध्ये एकाच वेळी सुमारे 80,000 प्रेक्षक बसू शकतील. तर सर्वात मोठे स्टेडियम सध्या गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम हे 1.32 लाख प्रेक्षक क्षमतेसह देशातील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहेत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न आहे प्रश्न 12. सिंहस्थ कुंभमेळा 2028च्या नियोजनासाठी मध्य प्रदेश सरकारने कोणत्या कंपनीशी करार केला आहे? सिंहस्थ कुंभमेळा 2028च्या नियोजनासाठी मध्य प्रदेश सरकारने गुगल क्लाउड इंडिया या कंपनीसोबत करार केलेला आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं राईट आन्सर होईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. मे 2026 दरम्यान नाटो परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोठे पार पडली? तर नाटो या परराष्ट्र मंत्र्याची बैठक स्वीडन या देशामध्ये पार पडलेली आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर नाटो म्हणजेच काय? तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. तर याचे मुख्यालय कुठे आहे? बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथे नाटो याची मुख्यालय आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 14. ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजना सहज शोधता याव्यात म्हणून कोणते मोबाईल ऍप लॉन्च केले? तर ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजना सहज शोधता यावा म्हणून जीवन हे मोबाईल ऍप लॉन्च केलेले आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. तर जीवनचा लॉंग फॉर्म काय? जॉईंट एल्डरी एम्पॉवरमेंट अँड व्हर्च्युअल असिस्टंट नेटवर्क. हे परीक्षेला येऊ शकते, नोट करून घ्या. तर जीवन ऍप या ऍपद्वारे ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, सरकारी योजना, सामाजिक मदत आणि आणीबाणीच्या प्रसंगी मदत मिळणे हे सोपे झालेले आहे. पुढील प्रश्न आहे या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्याने पारंपरिक गोमकाई बनाई या हस्तकलेला पुनरुज्जीवित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे? बघा, गोमकाई बनाई या हस्तकलेला पुनरुज्जीवित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. तर ही मोहीम कोणत्या राज्याने केली आहे? तर ओडिसा या राज्याने केलेली आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर ही कला प्रामुख्याने ओडिसाच्या गंजम जिल्ह्यातील गोमकाई गाव आणि सुवर्णपूर या भागामध्ये प्रसिद्ध आहेत. प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आपलं ओडिसा, त्यामुळे ओडिसा बद्दल आपण आता थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर ओडिसा या राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंभमपती. ओडिशामधील राज्यभाषा कोणत्या आहेत? तर ओडिया. विधानसभेचे एकूण जागा आहेत 147 आणि लोकसभेचे एकूण जागा आहेत 21. तर हे आहेत ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. ओडिशा राज्यामधील राष्ट्रीय उद्यान कोणते आहेत? सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि भितरकनिका राष्ट्रीय उद्यान हे महत्वाचे 2 राष्ट्रीय उद्यान आहेत. मुख्य नद्यांमध्ये महानदी, वैतरणी, ब्राह्मणी आणि सुवर्णरेखा या मुख्य नद्या आहेत. प्रमुख मंदिर कोणते? तर पुरी येथील जगन्नाथ मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर आणि भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर हे महत्वाचे मंदिर आहेत. आता मुरली